हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी वांग घेतलेले आहे. मोठं वांग आहे, सफेद वांग स्वच्छ धुवून घेतलेले आहे. ते ह्या वांग्यापासून आपल्याला अशी छान रेसिपी बनवायची बघा. ते वांग काय करायचे, आपल्याला मध्ये असं चिरून घ्यायचे. चिरून का घ्यायचे, आतून किडकं आहे का काय ते आपल्याला चेक करायचे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला किडीचे आहे का काय ते समजतं ना, त्यामुळे असं मध्ये चिर करून बघायचे. पण दोन्ही साइडनी. मैत्रिणींनो खूप छान रेसिपी होती ह्याची. एका वांग्यापासून मी बनवून दाखवते तुम्हाला. पाहू शकता 2-3 ठिकाणी मी अशा चिरा करून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला समजन वांग किडका आहे की नाही. पाहू शकता आतून वांग चांगले आहे आपलं. जरा पण कुठे किडलेलं नाही. तर आपल्याला हे वांग्याला काय करायचे, आता तेल लावून घ्यायचे मैत्रिणींनो. आणि वांग असं मध्ये चिरलं ना लवकर ते शिजल्या जातं, त्याच्यामुळे मध्ये चिरून घ्यायचे. आणि आपल्याला किडीचं आहे का नाही ते पण समजतं. ते सर्व वांग्याला आपण तेल लावून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे, गॅस पेटून घ्यायचे. गॅस पेटून मी वांग भाजायला ठेवले मैत्रिणींनो. आपल्याला आता गावी आपण चुलीवर भाजतो, पण आता इथे शहर वस्तीला चूल कशाची ना, त्याच्यामुळे आपल्याला गॅसवरच भाजायला लागतं हे वांग. गावाला छान चुलीवर वांगी मस्त भाजल्या जातात. ते सगळीकडून आपल्याला छान असं भाजून घ्यायचे बघा. वांग भाजस्तवर आपण काय करायचे, पुढे इकडं तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. इथे मी मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेत बघा, छोटे छोटे. ते हे कांदे आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचेत मैत्रिणींनो. पाहू शकता अशा पद्धतीने छान कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. मैत्रिणींनो माझ्याकडे टमाटा नव्हता म्हणून मी टमाटा नाही घातला, पण तुम्ही भाजीमध्ये ह्या टमाटा नक्की टाका. टमाट्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. तर मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. आवडली तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा. आणि रेसिपी ही नक्की ट्राय करून पहा, खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान बारीक कांदा ह्यो चिरून घेतलेला आहे. तर आता पुढे काय करायचे, कोथिंबीर घेतलेली आहे मी थोडी. ती कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाहू शकता कोथिंबीर पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची बघा. पाहू शकता तुम्ही. आणि मैत्रिणींनो तुम्ही कोणती पद्धत आहे तुमची, आपण इथे वांग्याचं भरीत बनवणार आहे एका वांग्यापासून. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे. त्यानंतर मी इथे लसूण घेतलेला आहे बघा. आणि लसूण थोडा जास्तच टाका, ह्या रेसिपीला लसूण लागतो, म्हणजे लसणाची कशी टेस्ट भारी येते. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला लसूण छान बारीक चिरून घ्यायचंय. आणि इथे आमच्या बाजूला इथे बिल्डिंगचं काम चालू आहे. थोडासा आवाज येत असेल त्याबद्दल खूप सॉरी तुम्हाला. थोडंसं समजून घ्या. ते छान असा लसूण बघा, मी तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा असा बारीक चिरून पण टाकू शकता, पण लसूण थोडा जास्त टाका रेसिपीला ह्या. तर पाहू शकता लसूण छान झालेला आहे चिरून. इथे मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे एक, आणि ते अद्रक आपल्याला छान बारीक किसणीने किसून घ्यायचे बघा. तुम्ही वाटून पण अद्रकची पेस्ट करून टाकू शकता किंवा असं किसून पण टाकू शकता.
अद्रकनी कसं भाजीला जरा छान टेस्ट येते आणि आपल्या शरीराला पण अद्रक चांगलं असतं, त्याच्यामुळे अद्रक तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता। तर पाहू शकता अद्रक किसून झालेले आहे। तर आता हे साईडला ठेवून इथे वांग बघा मी भाजून घेतलेलं छान। तर आपल्याला हे वांग्याचं काय करायचं, वरची ही काळी साल सगळी काढून घ्यायची जळालेली, अशा पद्धतीने। मैत्रिणींनो, वांग्याचं भरीत कोणाला कोणाला आवडतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर पाहू शकता सर्व वांग्याचं मी सालवरची काढून घेतलेली काळी, आणि काट्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असं हे वांग मॅश करून घ्यायचंय। गरम आहे वांग, छान मॅश करायचे वांग बघा। आणि आपलं वांग पण मस्त शिजले, पाहू शकता तुम्ही असं सहज मॅश होतंय ते। मैत्रिणींनो, हिरव्या मिरचीचं आपण खरडा करून पण टाकू शकतो याच्यामध्ये, हिरवी मिरचीचं पण वांग छान होतं। आणि आपण लाल तिखट किंवा मिरची वाटून लाल मिरची ते पण अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते। तर छान हे मॅश झालेले पाहू शकता तुम्ही। तर आपल्याला काय करायचं आता, गॅस का वाढायचे मैत्रिणींनो। इथे कढई ठेवून घेतलेली आहे बघा, आणि कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे। आणि तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा। मोहरी छान तडतडली, तेल छान गरम झालेले आहे। मोहरी तडतडल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचे पाहू शकता तुम्ही, लसूण मी घेतलेला बारीक चिरून भरपूर सारा तो टाकून दिलेला आहे। लसूण तेलावर छान परतून घ्यायचंय बघा। लसूण आपला छान परतल्याच्या नंतर तिथे मी 4 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून द्यायचेत आपल्याला। आणि कांदे पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत बघा। पाहू शकता अशा पद्धतीने छान कांदा परतून घ्यायचे तेलावर आपल्याला। थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचंय मैत्रिणींनो। हिंग तर तुम्ही टाकीत जावा, पोटाला चांगला असतो आणि पचायला पण चांगला असतो। कांदा आपला छान परतल्याच्या नंतर पुढे काय करायचे बघा, अद्रक मी किसून घेतलं होतं, अद्रक आपल्याला टाकून द्यायचे आणि अद्रक पण तेलावर कांद्यासोबत छान परतून घ्यायचे बघा। अद्रकनी कसं भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो, अद्रक तुम्ही टाकू शकता छान, आणि आपल्या शरीराला पण अद्रक चांगलं असतं खालीलं। इथे मी जिरा पावडर टाकून घेतलेली आहे 1 चमचा हळद घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे मैत्रिणींनो। भाजीला खूप छान टेस्ट येते ह्या मसाल्याने। त्यानंतर 1 बेडगी मिरची पावडर कलरची ती टाकलेली आहे 1 चमचा, आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा कांद्यासोबत। त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे बघा। कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला हे मसाले छान मिक्स करून घ्यायचेत। त्यानंतर मैत्रिणींनो, इथे मी लाल मिरच्या आणि लसूण हे छान बारीक मिक्सरला वाटून घेतलं होतं,
ते 1 चमचा मी ते टाकून घेतलेले आहे मिरची। आणि ही मिरची पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची बघा कांद्यासोबत। मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून पहा। वांग्याचं भरीत खूप छान होतं। तर आता त्यानंतर आपल्याला इथे मी मॅश करून घेतलेले वांग ते टाकून द्यायचे आपल्याला। आणि वांग पण कांद्यासोबत आपल्याला छान मसाल्यासोबत परतून घ्यायचे बघा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आणि छान परतून घ्यायचे, पाहू शकता मैत्रिणींनो। बिलकुल पण टाइम लागत नाही, ह्या रेसिपीला झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही सकाळच्या घाईच्या कामात टिफिनसाठी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता। त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। छान असं आपलं भरीत हे झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि पुढे आपल्याला एक जिन्नस टाकायची ह्याच्यामध्ये। भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला हे टाकून द्यायचे, पाहू शकता तुम्ही। मस्त अशी चमचमीत आपली भाजी झालेली आहे। पाहता क्षणी असं वाटतं आत्ता खावावी भाजी। इथे काय करायचे मैत्रिणींनो, आपल्याला शेंगदाण्याचा कूट बघा मी भाजून कूट करून ठेवलेला, तो 1 चमचा मी इथे टाकून दिलेला आहे। शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते वांग्याच्या भाजीला। तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला हे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि 1 मिनिट तशीच भाजी वाफेवर होऊन द्यायची बघा। तर मस्त आपलं हे वांग्याचं भरीत झालेलं आहे। कुणाला कुणाला आवडले कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। आणि माझी ही रेसिपी कुठून पाहताय ते पण मला सांगा, छान छान कमेंट करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।